सुस्वागतम सुस्वागतम। निसर्गरम्य अशा या पवित्र ओरोस गावामध्ये जिल्हा परिषद वसाहत यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रोत्सव सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पडतोय आणि त्यानिमित्तानं आजचा हा पवित्र असा महागौरी या रूपाने नवदुर्गा माता प्रकट झालेली आहे। आणि आजच्या या दिवशी आमने सामने देवलवाडीचा जंगी सामना आम्हा 2 गावांमध्ये आयोजित केलेला आहे। मी स्वतः विनोद चव्हाण, गाव माझा घोडगे भरणी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला असणारे बुवा आजच्या रात्री पुढे प्रतिस्पर्धी माझे परममित्र भजन सम्राट श्रीमान प्रकाशजी पारकर बुवा, गाव त्यांचे कासारडे, तालुका कुडाळ, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या दोन्ही बुवांना आमंत्रित करून परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उद्याच्या हेतूने आम्हा दोन्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। प्रथमतः येथील सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो। आमचे परममित्र परमस्नेही यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी हा देवलवाडीचा सामना भरवला गेला आहे। हे सन्माननीय सुनील जाधव यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे परममित्र सागर कोचरेकर, त्याचप्रमाणे सुशील निंबरे यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे लाडके, अनेक क्षेत्रामध्ये दैदिप्यमान असं काम, समाजसेवा आणि भजनामध्ये गाडा जात असणारे व्यक्तिमत्व, सर्वांना हवे हवेसे वाटणारे आमचे परममित्र श्रीमान रवी कदम बुवा
यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अनेक नामवंत भजनी बुवा, पकवान वादक, दशावतार कलाकार, अन्य कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र करून संपूर्ण विश्वाची देवता श्री गणाला वंदन करून ती स्थान देवता, रंगदेवता आणि रवरावच्या चरणाशी नतमस्तक होतो. माझी गुरुमावली भजन वर्षी चिंतामणी बाबा गुरुवारी जीवन बदलवा यांच्या स्मृतीत अभिवादन करून माझा प्रेमांच्या आशीर्वादाने आमने सामने गौरवारी भजनाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेला आजचा एक साऊंड ज्यांच्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत त्या साऊंडवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. भजन अक्षर 3 आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं भजन त्याला म्हणतात भजन. या कलियुगामध्ये परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग जर कुठला असेल तर ते नामस्मरण भजन आहे. आणि हेच आपल्याला तारणार आहे. जे दिसतं रे हे सगळं नाशवंत आहे आणि जो दिसत नाही तो परमेश्वर आहे. आज महागौरीच्या रूपाने नवदुर्गा माताने नवरूप घेतली. अहंकाराचा नाश केला म्हणजेच महिषासुराचा वध केला. आणि आज थाटामाटामध्ये नवरात्री सोहळा आज जिल्हा परिषद वसाहतमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी केला जातो. एकजुटीने एक विचाराने हे मंडळ कार्यरत आहे. माझी देवीकडे प्रार्थना आहे, नवदुर्गा माते तुला माझी प्रार्थना या मंडळाचा उत्तरोत्तर मंडळाची प्रगती व्हावी. ह्याच्यापेक्षा मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी व्हावे आणि मंडळाची एकजूट ही कायमस्वरूपी अशी टिकावी अशी मी देवीकडे प्रार्थना करतो आणि भजन रूपी सेवा सादर करतो. आज जोडीला माझ्या जे बुवा आहेत ते सर्वांना ज्ञात आहेत. मगाशी तुम्ही ओळख करून दिला. अतिशय कणखर व्यक्तिमत्व राजकारणात सुद्धा आणि भजनी क्षेत्रामध्ये सुद्धा. म्हणून त्यांच्यावर वारी करताना एक वेगळा आनंद मिळतो. त्याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला. रवळनाथाच्या मंदिरामध्ये वारी होती. म्हणून श्रीमान पारकर बुवा यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. अनेक युट्यूब चॅनलवाले आमचे मित्र सगळे आलेले आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. लाईट ठेवा तुम्ही. म्हणजे दशावतार नाटक वगैरे असलं ना तर ते ठीक आहे, चालते. म्हणजे आणि इथून आमच्यासारख्या बुवाना म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावर ते हावभाव आम्हाला दिसत नाही. म्हणजे जर असेल तर बरं होईल, नसेल तर गोष्ट वेगळी. हा म्हणजे धन्यवाद.
ज्यांचं मगाशी भजन झालं ते मला माहिती नाही नाव त्यांचं, तो मुलगा गात होता हिरव्या सदऱ्यावर, अतिशय सुंदर. मला वाटतं या वसाहतीमधला तो एक कलाकार आहे आणि चांगला भजनी बुवा. भविष्यात 100% महाराष्ट्रामध्ये त्याचं नावलौकिक व्हावं आणि होणार. एकदा जोरदार त्या मुलासाठी आपण टाळ्या वाजवूया. नमो
भजन अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं नमन मगाशी मी सांगितलं. आणि हेच आपल्याला, जर आपल्याला ही परंपरा कोणामुळे मिळाली तर ते पंचरत्न बुवा, कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, भजन महर्षी विलास पाटील बुवा, आमची गुरुमावली भजन महर्षी चिंतामणी पांचाळ बुवा, भजन सम्राट काशीराम परब बुवा, वांगण खोपकर बुवा, अनेक नामवंत भजनी बुवाने याच्यासाठी आपला देह अर्पण केला, नामस्मरण आयुष्यभर केलं हो. आणि ती परंपरा आज प्रकाश पारकर बुवा, त्यांच्यानंतर आमच्यासारखी विनोद चव्हाण बुवा, रवी कदम बुवा, अनेक बुवा तो वारसा जपण्याचा प्रयत्न आपण करतो. कारण कोकणाला ही लाभलेली एक परंपरा आहे, संस्कृती आहे. भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार ही आपली कोकणाची परंपरा आहे. आणि आम्ही खरोखरच बुवा आम्ही भाग्यवान आहोत अशा या पवित्र कोकणामध्ये आपला जन्म झाला, ज्या ठिकाणी या परंपरा मनापासून जोपासल्या जातात. देवावर श्रद्धा ठेवणारा कोकणी माणूस, देवीची सेवा करणारा कोकणी माणूस, गणपती घरात खायला नसलं तरी पण 10 दिवस मनापासून गणपती बाप्पाची सेवा करणारा माणूस हा निवळ कोकणातच मिळतो बुवा. आणि अशा या पवित्र कोकणामध्ये भजन सम्राट भजन महर्षी यांचा जन्म झाला आणि त्यांचा वारसा आम्हाला मिळाला. मनापासून आम्ही भाग्यवान आहोत. आणि तोच वारसा पुढे टिकवण्याचा प्रयत्न मायबाप रसिकांच्या आशीर्वादाने अजूनपर्यंत चालू आहे आणि तो अविरत चालू राहणार. म्हणून पहिलं भजन, नंतर हळूहळू मनोरंजन. पण पारकर बुवा म्हटलं तर ऑलराऊंडर कलाकार आहेत, कशात कमी नाही. जिथे विषय गंभीर ते प्रकाश पारकर बुवा गंभीर. आज पकवानला साथ करतायत नवीनच मुलगा, मला वाटतं ही दुसरी डबल बारी. याच्या अगोदर काय त्याने वाजवला नव्हतं डबल बारी, पण पहिलीच एक वेळ आहे, प्रयत्न करतो. अथर्व नेरुरकर एकदा जोरदार याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. बापू साठी वाजव, मॉनिटरला वाजव. नवदुर्गा मातेचं भजन, भजन आहे 12 मात्रा. आपण त्रिकाल 16 मात्रा नेहमीच घालतो, पण विषम तालाचा एक शक्यतो प्रयत्न आम्ही करत असतो. वेळ वागलं कदाचित त्रुटी असतील त्याच्यामध्ये, पण प्रयत्न करत राहील.
जगदंबे जय जय दुर्गे माता भवानी जगदंबे
12 मात्रा जरा 12 मात्राचा विस्तार कर बघू प्रयत्न कर काहीच कळत प्रत्येक कार्यक्रमाला ही व्यक्ती भजनामध्ये त्याच ताकदीने, क्रिकेट सामन्यामध्ये त्याच ताकदीने, जे जे विधायक कार्यक्रम आहेत, जे समाजासाठी उत्तेजित कार्यक्रम आहेत, चांगले कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमामध्ये ही व्यक्ती रवी कदम बुवा प्रत्येकानं सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे संपूर्ण कोकणामध्ये रवी कदम बुवांना कोण ओळखत नाही असं एक व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही. म्हणून माझ्या रवी कदम बुवांना उदंड आणि निरोगी आयुष्य भगवंताने देव, त्या देवीकडे मी प्रार्थना करतो. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना जायचं आहे किर्लोस्करला. धन्यवाद.
रूपाचा भंग. तत्पूर्वी हा कार्यक्रम या वसाहतीमध्ये अनेक मान्यवर मंडळी जिल्हा परिषद झेडपी मध्ये जे कार्यरत आहे आणि हा 30वा वर्ष या मंडळाला हे 30वा वर्ष आहे. म्हणजे किती वर्ष हे मंडळ कार्यरत आहे बघा. आणि ह्याला एकजूट लागते हो. एकजुटीशिवाय असे कार्यक्रम करता येत नाही. अनेक मंडळ सागर भाऊ ज्यांच्याकडे करोडो रुपये त्यांना सुद्धा एवढा शक्य होत नाही. ते तुम्ही करून दाखवता. ते तुम्ही करून दाखवता. त्याचं कारण तुमची श्रद्धा त्या देवीवर आणि एकजूट असल्यामुळेच हे घडत आहे. बुवा ही परंपरा टिकवण्यासाठी हा उत्सव ज्यांनी चालू केला ते सन्माननीय माजी अध्यक्ष अशोक मराठे, कांता कोचरेकर आणि कृष्णा नेरुरकर ही माणसं ज्यांनी हयात या कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी या स्थापनेपासून ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं. आज मरावे परी कीर्ती उरावे. मनुष्य किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला. आज मंडळ त्यांना कधी विसरत नाही बुवा. त्यांचे तिथे फोटो लावलेले आहेत. फोटो त्यांचं जाण्याचं वय नाही तरी सुद्धा जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. भगवंताकडे गेले जरी ते गेले तरी माणसाच्या कीर्ती रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये ह्या तिन्ही व्यक्ती जिवंत आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. म्हणून बुवा त्यांच्यासाठी एवढंच म्हणावं असं वाटतं. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवली जाती. 2 दिसाची रंगत संगत 2 दिसांची नाती. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवली जाती. किती वर्ष मनुष्य जगला. छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले हो. 50 वर्ष माझा राजा जगला. पण जोपर्यंत चंद्र जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत राहणार. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत राहणार. आज भजन पूजन कीर्तन प्रवचन या परंपरा कोणामुळे जिवंत आहे. आज मंदिराचे कळस अंगणामधली तुळस आणि ही परंपरा जिवंत कोणामुळे आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते होते म्हणून ही परंपरा आज रामकृष्ण हरी भजनामध्ये आम्ही म्हणतो. नाही तर कदाचित वेगळा प्रसंग आला असता. पण माझ्या राजाने एवढं करून ठेवलंय. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर अंगावरचं कातड औरंगजेबाने काढलं. तापलेला सळई माझ्या राजाच्या डोळ्यात घुसवल्या. अंगावरचं कातड काढलं. नख काढली. जखमेवरती मीठ चोळलं. पण माझ्या राजाने धर्म आपला बदलला नाही. त्याला म्हणतात धर्मवीर छत्रपतींचा छावा संभाजी महाराज. संभाजी महाराज आणि संभाजी महाराज हेच आपल्याला आदर्श आहे. हे आपल्यासाठी आदर्श आहेत. माझे परममित्र समोर बसले आहेत बघा. सगळेच वर येत आहे. येवा ना येवा. 2 मिनिटं बस. येवा येवा ये बुवांका बोलवा. यावरती वरती नाही. अनेक माझे चाहते अनेक भजनावर प्रेम करणारे पारकरवांचे चाहते मंडळी सगळ्यांचे चाहते अशी माणसं या ठिकाणी आलेले आहेत. या माणसाचं मोठं सहकार्य आहे. मला बऱ्याच वेळा सहकार्य केलेलं आहे आणि विधायक कामाला वेळोवेळी सहकार्य करतात. तुम्हाला सुद्धा उदंड आयुष्य मिळो. आज परंपरा आम्ही जोपासतो. आमची वावा तुम्ही करता. मग अशी पारकर बुवा आणि विनोद चव्हाण बुवांच्या बारीची रवणात मंदिरामध्ये झालेल्या बारीची बुवा आठवण आली का. आम्ही काहीतरी तिथे थोडं तरी असे ना बुवा पण चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला म्हणून आठवण राहिली. जर वाईट केलं असतं तर माणसं विसरतात. आज आमचा नटसम्राट दशावतार कलाकार नटसम्राट आमच्यामध्ये नाही. नटसम्राट सुधीर कलिंगन बुवा. पण प्रत्येक दशावतार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये सन्माननीय सुधीरजी कलिंगन प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत राहणार. पण हेच आपल्याला टिकवायचं. बाबू
जरा माझा आवाज वाढवला जवळ म्हणजे चुकोबार झालो तुझं काय साऊंड अतिशय सुंदर बाबू रोजचे कार्यक्रम आहे 21 तारीख पासून ते 2 तारीख पर्यंत नॉनस्टॉप एकही दिवस खाली नाही त्याच्यामुळे थोडासा त्रास करता आम्ही देतो रे बाबा कळावे लोक असावा हा आणि ह्या काम भारी आहे हे भगव्या ड्रेसवर सदर घातलेले ते सामान्य माणूस नाही 96 वतनदार आहेत ते आणि ह्या कार्यक्रम जर राबवतात इथे सुद्धा ते वास्तव्य किती वर्ष होतं 95 पासून इथे होते खरेवाडी रवी बुवांच्या बाजूला 2010 ला त्यांनी बंगला तिथे बांधलाय पण इथे 95 पासून इथे राहत होते कार्यरत सगळ्याच गोष्टीत सहभागी भजनावर नितांत श्रद्धा आणि प्रेम आमच्यावर सुद्धा प्रेम उदंड आयुष्य माझ्या साहेबांना मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि रूपाचा अभंग घेतो या ठिकाणी महिला वर्गाची उपस्थिती या ठिकाणी आहे असं एकदा भले जे काय थोड्या बहुत असतील त्या महिला वर्गांसाठी टाळ्या वाजवा माणूस टाळ्या सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी भक्त पुंडलिकाने पांडुरंगाला 28 उभं केलं आणि पुंडलिकाची भक्ती बघून 28 पांडुरंग विटेवर उभा राहिला याचं कारण आई वडिलांची सेवा आपल्यासाठी मोठं दैवत कोण असेल तर त्याला जन्मदाते आई वडील हे भक्त पुंडलिकाने सुद्धा दाखवून दिलं विठ्ठलाला उभं केलं 28 पण आई वडिलांची सेवा त्याने बंद केली नाही म्हणजेच या जगात आपल्यासाठी मोठा देव कुठला असेल तर आपला जन्म देणारा बाप आणि जन्म देणारी आई ह्याच्यानंतर बाकीचे देव प्रथम देव जन्मदाते आई वडील नंतर ग्रामदेवता कुलदेवता ग्रामदेवता पहिले आई वडील आणि नंतर बाकीच्यांचा नंबर लागतात बरोबर सुख झाले हो साजन सुख झाले हो साजन सुख झाले हो साजन तो
मन लागो तो